समोर आणते आणि मी तर बोलते एक एक कॉपी घेऊन पण जा सगळ्यांनी. आणि हे जे फेक नेरेटिव्ह पसरवण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या लोकांनी चालवलेलं आहे आणि असंच खोटं बोलून बोलून अशा पद्धतीने दिशाभूल करण्याचं काम जर मुंबईकरांचं ते करतात आहे तर हे मुंबईकर आहेत ना सुजाण आहेत. हे तुम्ही कितीही खोट्या गोष्टी पसरवण्याचं काम करणार मुंबईकर हाणून पाडणार. आणि या ठिकाणी आम्ही या ठिकाणी बसलोय या चुकीच्या गोष्टीला आम्ही इथे प्रोत्साहन देणार नाही. मला असं वाटतं हे टेंडर या सगळ्या गोष्टीचं या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा उलगडा कंप्लीट होतोय. हे झूचं टेंडर आहे, हे राणीच्या बागचं टेंडर आहे. ह्याच्यामध्ये मेयर बंगला आणि महापुरांचा कुठेही काहीही संबंध नाही. अगेन मी तुम्हाला परत हे क्लेरिफाय करते. अपग्रेडेशन ऑफ प्रिमायसेस ऑफ हेरिटेज बंगलो, हेरिटेज बंगलोच्या बाहेरील परिसरापासून अप टू झू पर्यंत हे टेंडर जर काढलं असेल तर झू डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करा. महापौरांनी कुठल्याही पद्धतीचं त्याच्यानंतर 1.25 महिना झाला बंगल्यात आल्यानंतर ते आजपर्यंत एकही प्रस्ताव एकही विषय मी प्रशासनाकडे मी खुद्द महापौर म्हणून मांडलेला नाही. आणि हे जर आलं असेल तर हे राणीच्या बागचं टेंडर आहे, ह्याच्याशी माझा कुठेही संबंध नाही. नाही हे जे आहे ते ह्याच्यामध्ये ओन्ली वनच आयटम आहे आणि तो हाच आहे. त्याची कॉपी मी तुम्हाला सगळ्यांना देते. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या सकाळपासून फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय, लोकांना मुंबईकरांना भ्रमित करण्याचं काम केलं जात आहे, ते मला असं वाटतं बंद झालं पाहिजे. ह्याच्या हां निधी 10 लाख रुपये साकीनाक्यामध्ये जी व्यक्ती आपली त्या ठिकाणी निधन पावलेली आहे त्यांच्या नातेवाईकांना काल काय परवाच 10 लाख रुपये RTGS झालेले आहेत त्यांच्या अकाउंटला. समितीचा अहवाल अजून आलेला नाही आहे, पण तो ह्या 5-6 दिवसात नक्कीच येईल. पण जे 10 लाख रुपये होते ते त्या कुटुंबियाच्या बँकेच्या खात्यामध्ये RTGS केलेले आहेत. 24 दिवसांपासून जून चेक करण्यात येतं. स्थानिकांकडून असा प्रश्न विचारण्यात येतो की महापौर त्या ठिकाणी कधी पाहणी करणार आहे? 100% मी पाहणी करणार. मी तुम्हाला तसा शब्दही दिला होता. थोडं इकडचं कामकाज जास्त असल्यामुळे मला बाहेर पडता आलं नाही, परंतु मी पुन्हा सांगते त्या ठिकाणी जवळपास आमची 75-80 लोकांची टीम त्या ठिकाणी कार्यरत आहे. आणि कचरा जो टाकला जातो तो पुन्हा सांगते लाटेच्या माध्यमातून पुन्हा तो कडेला येतो आणि त्यामुळे आम्ही त्या ज्या आमच्या NGOज आहेत किंवा महानगरपालिका कर्मचारी आहेत त्या सातत्याने त्या ठिकाणी काम करतात आहे. इनफॅक्ट मी थँक्स लोकशाही न्यूजचं तुम्ही आम्हाला हे निदर्शनास आणून दिलं, त्यामुळे अजून त्या कामाला आम्ही गती दिली आहे आणि तो किनारा आम्ही साफसफाई करतो. के बच्चींचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी जे आहेत त्यांना तुम्ही पत्र दिलेलं होतं 26 जिल्ह्याला याच संदर्भात की यंत्रणा आणखी वाढवायला पाहिजे. त्या संदर्भात कधी कसं झालं पाहायला नाही माझं त्यांच्याशीही बोलणं झालेलं आहे. त्यांनी सांगितलं कंटिन्युअस आम्ही आमचे कर्मचारी त्या ठिकाणी उभे करतोय. मी पुन्हा एकदा सांगते, मागच्याही मी बाईटमध्ये बोलली होती की तुमच्या माध्यमातून मी ज्या काही संस्था काम करतात, NGO काम करतात किंवा लोक मुंबईकर पण असतील, सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. पण मुंबई महानगरपालिका प्रशासन त्याच्यावर लक्ष ठेवून नवीन गाडी घेतल्यानंतरच आदित्य ठाकरे म्हणतात की महापौर या जीवची पाहणी करायला जाते. मी तेच सांगितलं ना तुम्हाला की किशोरीताईंनी जर स्टेटमेंट केलं असतं ना तर मला कदाचित काय वाटलं नसतं. कारण मी गेले 6 महिने त्यांचे जे स्टेटमेंट बघते किंवा अर्थसंकल्पावरील त्यांचं 3 तासाचं जे भाषण बघितलं, ज्याच्यामध्ये त्यांनी घर, जावई, मोदक, गणपती बाप्पा, फराळ सगळं आम्हाला फिरवून आणलं. म्हणजे विरोधी पक्षनेता अर्थसंकल्पाचं स्पीच असंही असू शकतं हे ऐकताना मलाही शॉक वाटला. 3.5-4 तास त्यांनी, तर त्यामुळे त्यांचं एक गोष्ट निराळी होती. पण आदित्यजी अशा पद्धतीचं स्टेटमेंट करतात आहे. कुठेही नवीन गाड्या घेणं, एकतर मुळामध्ये हा आता प्रस्ताव सर्वात महत्त्वाचा विषय, हा सुद्धा प्रस्ताव स्टँडिंगच्या DLवर आलेला नाही आहे. कुठलीही गोष्ट तुम्ही ह्याची रेटून धरू शकता. एखादा प्रस्ताव जर आपण स्टँडिंगवर आणला आणि तो पास होतोय त्याच्यानंतर आपण बोलू शकतो की हा प्रस्ताव तुम्ही घेऊन आलात, पण जी गोष्ट स्टँडिंगवरच मुळात आली नाही आहे, ती प्रस्ताव जो प्रस्तावितच झाला नाही आहे, त्याच्यावरती मंजुरीच झालेली नाही आहे, तर आपण याची चर्चा करतोय. आता राहिला तो प्रस्तावाची विषय. आणि दुसरा विषय, हे जर करायचं, हे तर करायचं नाहीच आहे. सभागृह नेते श्री गणेश कनकर त्या पद्धतीचं त्यांनी पत्रही आयुक्तांना दिलेलं आहे
परंतु या कॉन्ट्रॅक्ट बेसिसच्या गाड्या आहेत, ह्याच्यामध्ये नवीन गाड्या घेण्याचा कुठेच विषय नाही आहे. एखादी गाडीचा त्रास झाला तर आपण दुसरी मागणी करू शकतो असं या कॉन्ट्रॅक्टमध्येच म्हटलेलं आहे. मध्यंतरी आपल्याला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आवाहन केलं होतं की सगळ्यांनी इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करा. त्यावेळी जेव्हा मी विचारलं की माझी तर इनोव्हा हायब्रिड आहे, जी काही ठराविक ह्याच्यावरती गेली तर ती 60 ह्याच्या खाली असेल तर ती इलेक्ट्रिकवर जाते, त्याच्यावर गेली तर ती डिझेल पेट्रोलवर चालते. पण त्यावेळी मी म्हटलं होतं जर मला इलेक्ट्रिक गाडी लागेल तर त्यांनी मला असं सांगितलं कुलकर्णी म्हणून की मॅडम आपल्याकडे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीममध्ये अशा गाड्या असतात, तुम्हाला ही नको असेल तर आपण ती देऊ शकतो. हा पार्ट त्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमचा जो तुम्हाला मी एक्सप्लेन करते. आणि ती माहिती घेतल्यानंतर आपण म्हटलं होतं जर ही नको असेल तर ती, परंतु आम्ही तेही पत्र दिलेलं आहे आणि तीही मागणी आम्ही फेटाळून लावलेली. मॅडम तुम्ही राणीच्या बगीच्याच्या टेंडर स्पष्टीकरण दिलं, मात्र ती शीर्षक जे आहे टेंडरवरती असलेलं त्याच्यामुळे हा सगळा गोंधळ झाला आहे का? कारण अपग्रेडेशन ऑफ हेरिटेज बंगलो असं जे शीर्षकावरती टेंडरवरती शीर्षक केलेलं आहे ते राणीची बाग प्रेमाचं सुद्धा म्हटलं जाऊ शकलं असतं. म्हणजे त्या गोंधळ केलेला आहे. माझं बरोबर आहे. मी आत्ताच त्रिपाठींजी सकाळी बोलले, ते म्हणाले ती चूक झाली आमच्याकडनं मॅडम. आम्ही ते राणी हेरिटेज बंगल्याच्या बाजूचा परिसर आम्ही म्हटलेलं आहे, तुमच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. तर त्यांनी सांगितलं मी त्याचं पत्र लगेच ते मी जाहीर करतो आणि ते जसं पत्र आलं तर माझ्या प्रेस नोटवरती किंवा माझ्या महापूर पेजवरून तेही तुम्हाला रिलीज केलं जाईल. कोट्यवधी रुपयांच्या कामाचं टेंडर निघत असताना एवढा मोठा ब्लंडर जर शीर्षकाचा होतोय तर ही गंभीर चूक नाहीये. गंभीर चूक 100% आहे. ह्याच्यावरती माझी सकाळी उद्यान अधीक्षक त्यांच्याशी बोलणं पण झालं की तुम्ही तर त्यांचं असं म्हणणं आहे की मॅडम ही चूक जर असेल तर ही आम्ही मान्य करतो, परंतु आम्हाला हेच म्हणायचं होतं की हेरिटेज बंगल्याला लागून असलेल्या परिसरामध्ये असलेले साऊंड बॅरियर्स बघा. एक लक्षात घ्या, हेरिटेज बंगला महापौरचा आणि राणीचा बाग त्याच्यामध्ये जी वॉल आहे त्या वॉलला त्यांना साऊंड बॅरियर घालायचे होते. त्याच्यामध्ये ते राणीच्या बागेचं काम होतं पूर्ण, तर तो विषय ह्याच्यामध्ये आलेला आहे साऊंड बॅरियरचा. तर त्याच्यामुळे हा विषय राणीचा बागेचा आहे, पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख जो आहे तो हेरिटेज बंगलेचा केल्यामुळे हा सगळा गोंधळ आणि घोळ निर्माण झालेला आहे. याच्यामुळे प्रश्न निर्माण होतो की जर ज्या राणी बागेला 150 वर्ष कुठल्याही साऊंड बॅरियरची गरज लागली नाही, तिला आत्ता साऊंड बॅरियरची गरज का आहे? नाही, तो प्रशासनाचा विषय आहे. त्यांनी त्या ठिकाणी ते का प्रस्थापित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठी सरच देऊ शकतात. नाही, आता हे आज सकाळपासून मी तुमचं बघते तर मी 100% काही प्राण्यांना त्रास झालेला आहे का असा अहवाल कुठं पालिकेकडे आहे का ज्या आधारावरती? असं काहीच आलेलं नाहीये, कुठल्याही प्राण्यांना त्रासही झालेला नाही. काही काय बोलताय? हां हो, पण आता हे का प्रस्तावित केलं ह्याचं उत्तर तुम्हाला त्रिपाठीच देतील. त्यामुळे मीही माहिती घेते आणि तुम्हीही माहिती घ्या. हां, प्रभाग फेरी जी आहे ती गेले इतके वर्ष ती सगळी पूर्ण टीम माझ्याकडे आली होती सिनियर सिटीजनची. तर आता 3-3 वर्षानंतर आपल्याला त्याचं लायसन्स जे काय असतं परमिशन ती आपल्याला रिन्यू करावी लागते. आणि सेंट्रलमधून अशा पद्धतीचं पत्र आलेलं आहे की ही राणीची बाग आहे आणि त्या राणीच्या बागेमध्ये त्या ठिकाणी प्राणी आहेत, तर त्या ठिकाणी अशा पद्धतीची जर प्रभात फेरी होत असेल तर मग आम्ही तुम्हाला पुढची परमिशन द्यावी का, अशा पद्धतीचं झू ऑथॉरिटीकडनं पत्र आल्यामुळे हा सगळा विषय वर आलेला आहे. तर दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी असलेल्या आपल्या राणीच्या बागेचे जे प्रमुख आहेत अधिकारी, त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोक फुलं तोडतात, काही लोक त्या ठिकाणी असलेल्या डॉग्सला, कुत्र्यांना, मांजरींना काहीतरी खायला टाकतात. तर अशा पद्धतीचं जर तिथे होत असेल तर आम्हाला त्याचं उत्तर झू ऑथॉरिटी सेंट्रल डिपार्टमेंटला द्यावं लागतं. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं की ॲटलिस्ट ती परमिशन येईपर्यंत तरी आम्हाला हे सिनियर सिटीजनचं हे वॉकचं चालू आहे. तर मी त्यांना असं सांगितलं की इतक्या वर्षापासून जे चालत आलेलं आहे, एकतर आपण बोलतो की सकाळी मॉर्निंग वॉक झाला पाहिजे, हेल्थसाठी ह्या सगळ्या फार गोष्टी आवश्यक आहे, तर किमान आपण बॅरिकेड्स पुढपर्यंत आणू शकतो का? एकदम त्यांचं बंद करू नका, इतक्या वर्षापासून त्यांचं चालू आहे. तर बॅरिकेड्स पुढे आणून त्यांना काही ठराविक 1 किलोमीटर 1.5 किलोमीटरचा रस्ता द्या, जेणेकरून आपले सिनियर सिटीजन त्या ठिकाणी वॉक करतील. आणि दुसरी गोष्ट, यांचं डेलिगेशन मला जे भेटायला आलं सिनियर सिटीजनचं, तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही पण एक तुमची कमिटी तयार करा आणि ज्याच्यावरती तुम्ही थर्ड आईजप्रमाणे त्या कमिटीचं लक्ष ठेवा, जेणेकरून कुठेही राणीच्या बागेची ब्युटिफिकेशन असेल, सौंदर्य असेल, ते खराब होता कामा नये. त्या ठिकाणी फुलं तोडणे असेल किंवा थुंकणे असेल किंवा कदाचित कोण वॉशरूमला डायबिटीज पेशंट वगैरे ते तिथे जात असतील
किंवा डॉग्सला किंवा ॲनिमलला तिथे बिस्किटं वगैरे टाकणं हा प्रकारचं चालू असेल तर हा बंद झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही त्याच्यावर एक कमिटी नेमा. आणि पाण्याच्या टाकीचा देखील उल्लेख केलेला पाहायला मिळतो की पाण्याच्या टाक्या देखील तिथे बसवायच्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की महापौरांच्या बंगल्यासाठी त्या पाण्याच्या टाक्या बसवायच्या. नाही, ह्याचं मला काहीच माहीत नाही आहे. हे त्यात उल्लेख जरी केला असेल तरी ह्याचं उत्तर तुम्हाला ते आता अधिकारीच देतील की पाण्याच्या टाक्या त्यासाठी कशाला हव्या आहेत किंवा साऊंड बॅरियर्स. परंतु इथे मी पुन्हा एकदा सांगते की ह्या सगळ्या गोष्टींची महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा कुठेच संबंध नाही. महापौरांना अडचण झाली आणण्याचं काम प्रशासनाची खाली अधिकारी करत असं नाही, मी माझ्या अधिकाऱ्यांना असं काहीच म्हणणार नाही. या ठिकाणी अधिकारी अतिशय चांगलं आणि सक्षमपणे काम करतात आहे. थोडंसं मला वाटतं ह्याच्यामध्ये नेम ऑफ लोकेशन अँड वर्क अँड ह्याच्यामध्ये त्यांनी अनावधाने घातलं असेल. जाणून बुजून तर मला कुठे का वाटत का नाही, कारण मी ह्याची सकाळपासून माहिती घेते. तर ते म्हणाले की आम्हाला असं वाटलंच नव्हतं मॅडम, आमचे झू अथॉरिटीचं काम आहे. मी तुम्हाला आता याच्यामागे डायरेक्टर झूची सही पण दाखवलेली आहे. तर हा विषय अचानक तुमच्यावर असा अटॅक होईल ह्याची काय आम्हाला कल्पना नव्हती. एवढंच आहे तर आम्ही हे टेंडरच पूर्ण मागे घेतो असंही त्यांनी मला चर्चा होते आहे. नाही, आता मी त्याचं उत्तर तुम्हाला पूर्ण दिलेलं आहे की चौकशी करण्यास तो सगळा पार्ट प्रशासनाचा आहे, ॲडमिनिस्ट्रेशनचा आहे. तर त्याची चौकशी व्हावी की त्याचं काय व्हावं हा सगळा विषय त्यांनी हँडल करावा. मी माझं क्लेरिफिकेशन देते की कुठेही महापौरांचा आणि महापौरांच्या बंगल्याचा ह्या ठिकाणी संबंध नाही. बोला तुम्ही. 3 अगस्त को ये टेंडर इशू हुआ है और आप कह रही हो कि इट इज नॉट अबाउट द बंगलो, लेकिन उसमें क्लियरली मेंशन है हेरिटेज बंगलो के प्रीमाइसेस के बारे में. टेंडर में पेज नंबर 3 पे इंटरनल भी लिखा हुआ है, इंटीरियर वर्क एंड फर्नीचर, जिसमें सर्वेंट रूम्स, सिक्योरिटी रूम्स की भी जिक्र है, डिजिटल वर्क का भी जिक्र है. हाल ही में ये काम हो चुका है आपके बंगले के इंटीरियर का, तो ये दोबारा टेंडर में क्यों दिख रहा है? पेज नंबर 3 पे देखो, वापस मैं एक बार कहना चाहती हूँ कि अगर डायरेक्टर ऑफ जू की अगर सिग्नेचर है तो ये जो हेरिटेज प्रॉपर्टी और डायरेक्टर ऑफ जू ये दोनों कनेक्शन नहीं हो सकता है. हेरिटेज बंगले का पूरा वर्क यहाँ पे ओनली मेंटेनेंस डिपार्टमेंट, हेरिटेज मेंटेनेंस डिपार्टमेंट उनके माध्यम से ही होता है. ये अगर जू का टेंडर है